दादाच्या घातपातामागे साधारणपणे तो अपघात आहे की घातपात आहे, माझं मत विचारलं तर मी घातपातावर पूर्वीपासून ठाम आहे. प्रश्न असा आहे की घातपात करण्यामागचं प्रमुख जर काही त्याच्यामधलं काही असेल फोकस तर तो आहे विमान. विमान हे नादुरुस्त होतं. 3 वर्षापासून त्यावर बंदी होती, 1 वर्षापासून त्यावर बंदी होती आणि असं नादुरुस्त विमान ते दादांना दिलं गेलं. VSR विमानाचा जो पायलट आहे तो पायलट वेळेवर बदलला गेला. पहिल्या दिवशी दादा बाय रोड पुण्याला जाणार होते, ते पण प्रोग्राम चेंज झाला. त्या संदर्भात CID चौकशी सुरू आहे. VSR कंपनीच्या पायलटचा 50-50 कोटीचा विमा हा डिसेंबर 2025 मध्ये काढला गेल्याची बातमी आम्हाला समजली आणि तो विमा काढल्यानंतर काही दिवसातच ह्या घडामोडी घडल्या. त्याच्यामुळे त्याला 50 कोटीचा विमा उतरवून बाबा तुम्ही कुटुंबाची काळजी करू नका, आम्ही तुमचं सगळं बघतो, असं त्या कंपनीकडून काही आमिष दाखवल्या गेलंय का, या दृष्टीने सुद्धा चौकशी झाली पाहिजे, तपास झाला पाहिजे. त्याचबरोबर साधारणपणे ह्या कंपनीचे पायलट जे आहेत ते अजमल कसाब सारखे हिप्नोटाईज केले गेले होते का, लिट्टे सारखे हिप्नोटाईज केले गेले होते का की तू हे विमान, कारण मूळ पायलट तुम्ही एक लक्षात घ्या, जो पायलट त्या VSR कंपनीने दादांना टेक ऑफ घेऊन पोहोचवण्यासाठी नेमला होता तो पायलट बदलला गेलाय ना. तो जो पायलट होता आणि कपूर नावाचा पायलट तिथं आणला गेला. बरं, कपूर जिवंत असल्याचं त्याची पत्नी सांगते आहे. त्याच्यामुळं पायलट सुद्धा हिप्नोटाईज केला जाऊ शकतो का, ह्या दृष्टीनं चौकशी झाली पाहिजे. कदाचित माझं बोलणं अनेकांना हास्यास्पद वाटेल, कदाचित अनेक लोक त्यावर वेगळं मत प्रकट करतील, पण बारकावे यातले शोधल्याच गेले पाहिजे. त्यामुळे मला ही पण शंका आहे की VSR कंपनीचा या घातपातामध्ये मोठा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांनी काय म्हटलं मला माहित नाही, पण तरी तुम्हाला सांगतो, प्रस्ताव आल्यानंतर त्याच्यावर विचार केला जाईल हा शब्द कुणीही बोलू नये. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी बोलू नये, पक्षाच्या आमदारांनी बोलू नये आणि आणखी कोणी बोलू नये. पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची आणि महाराष्ट्राची ही जनभावना आहे की अजित दादा राष्ट्रीय अध्यक्ष होते, आज दादा दुर्दैवानं आपल्यामध्ये नाहीत आणि ती जागा फक्त सुनेत्रा वहिनींचीच आहे, त्याच त्या जागेच्या हकदार आणि उत्तराधिकारी आहेत. त्यामुळे प्रस्ताव आल्यानंतर विचार करू हे कोणीही म्हटलं असेल तरी ते आमच्यासारखा, मी काय पक्षाचा मोठा नेता नाही आहे, मी पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डचा सदस्य नाही आहे, मी पक्षाचा कुठला मंत्री खासदार आमदार पैकी नाही आहे. आमदार आहे पण खासदार वगैरे असा काही मोठा नेता नाही आहे तर साधारण कार्यकर्ता आहे दादाचा.